नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. मी आता आलेलो आहे लालबागमध्ये. थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालं असेल. आता आपली गाडी इथे पार्क केली आहे गणेश गल्लीमध्ये. अशी पार्किंग मिळाली आहे आणि मदत केली आपल्या आधीनी आणि अक्षयसुद्धा आलेलं आहे. आज आम्ही तिघंजण असू. आम्ही आता गणेश गल्लीच्या मधल्या रोडला आहे. आत्ताच आलो आहे नुकतं ठाण्यावरून. तर बघूया आता चिंतामणीचं आगमन खास घेतो आहे मी आज. कारण लास्ट दोन वर्ष मी येऊन गेलो पण मला मिळालं नव्हतं. मागून असं हे करायला भेटत होतं. पुढे गर्दी असल्यामुळे पुढे जाता येत नव्हतं. आणि यावेळेला प्लॅनिंग करून आलो आहे. यावेळेला आगमन ह्या साईडने होणार आहे परेलवरून. तर मला पूर्ण फुटेज मिळेल. भारतमाता वगैरे कवर करता येईल. तेवढा लांब लचक रस्ता आहे तेवढा कवर करायला चिंतामणी. तर आणि बाकीचे गणपतीसुद्धा निघणार आहेत. टोटल 177 समथिंग गणपती होते. आता बघूया कसं काय ते. आणि आता अभि मागे एकदम गाईड करतो. आता जरा नाश्ता करायचं बोलतो. मला वडापाव किलो वडापाव देऊ. ठीक आहे, आता वडापाव वगैरे बघतो खाऊन. कारण नंतर मग कदाचित मिळणार नाही सगळे गणपती निघाले. मला रे कॉपीराईट. फोटोशूटसुद्धा करणार आहे, ब्लॉगसुद्धा करायचं आहे आणि सिनेमॅटिक व्हिडिओसुद्धा करणार आहे. सो तिन्ही करायचे आहेत मला. तर बघूया. बॅटऱ्या 2च आहेत माझ्याकडे DSLRच्या. आता जेवढं करता येईल. ब्लॉग तर मी मोबाईलवर शूट करेन त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाही येणार एवढा. आणि सिनेमॅटिक आपले व्हिडिओ येणार ते वेगळ्या चॅनलवर येतील. कारण इथे कॉपीराईट बसतो म्हणून मी वेगळा चॅनल केलेला आहे. तिथे येतील सिनेमॅटिक व्हिडिओ. मी वरती लिंक देईनच त्याची. त्या चॅनलची सबस्क्राईब करून ठेवा जर सिनेमॅटिक बघायची इच्छा असेल तर. सगळे असणार आहे. चिंतामणी आणि बाकीचे सगळे ओव्हरऑल मुंबईचे गणपती ते एका वेगळ्या व्हिडिओत असणार. स्पेशल असणार आहे वेगळा सिनेमॅटिक. असं ठरवून आलो आहे मी. आणि आपलं फोटोशूट वगैरे तर तुम्हाला माझ्या प्रायव्हेट अकाउंटवर बघायला मिळेल. मी प्रायव्हेट अकाउंट इथे खाली देईनच. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि मेन अकाउंटसुद्धा आहे इंस्टाग्रामचं. तिथेसुद्धा फॉलो करून ठेवा. ठीक आहे, आता निघतो इथनं जरा वडापाव वगैरे नाश्ता करतो आणि मग नंतर डायरेक्ट कामाला लागतो. कारण गणपती आता जवळपास निघेल. आता वाजले 11:15 समथिंग. 12 वाजले. 12 पण पार्किंग शोधेपर्यंत 12 वाजलेले आहेत. नाश्ता करतो आणि डायरेक्ट तुम्हाला गणपतीसमोर भेटतो. मित्रांनो, आता गणेश गल्लीच्या गेटवर आहे आम्ही. इथे बघू शकता लाईटिंग कशी केलेली आहे. अजून डेकोरेशन पूर्ण झालेलं नाही आहे दरवेळेसारखं असं इकडे दिसत नाही. आणि इथे हां पण लाईटिंग ठीक आहे ना, चालू आहे काय. आणि आता नाश्ता जरा प्लॅन चेंज झाला आहे नाश्ता करायचा. आम्ही डायरेक्ट नंतर येऊ. कारण आम्ही घरातनं खाऊनच आलो होतो तिघं. सो नंतर नाश्ता करायचा विचार आहे. आता फक्त पाण्याची बाटली घेऊन ठेवली आहे. आलो आहे गणेश गल्लीच्या इथे. बघतो भारतमाताच्या इथे जातो डायरेक्ट. परेल वर्कशॉपच्या इथे जाईन डायरेक्ट. इथे बघू कुठले गणपती पहिले निघतात बाहेर त्याच्यावर पण आहे. ते सुद्धा फोटो मी काढीन आधी जर चिंतामणीला टाईम असेल. चला आता हे दोघं पाण्याची बाटली वगैरे ठेवत आहेत भरून. त्याला सांगितलं होतं तू घातलीस ना. अरे तू पण नाही घातली जर्सी. मी जर्सी घालीन. सारे दोघं पण दलिंदर आहे. चिंतामणी जर्सी आत्ताची तू नाही घेतली. हा सॉरी मग विचारलंच कशाला. ठीक आहे मित्रांनो, आता जर्सी मी त्यांनी घातली. मित्रांनो आत्ताच एक गणपती येते भारतमाताची येते. तर बघूया पुढे जाऊन कुठला आहे ते. आता मी फोटो वगैरे घेतला आहे काढायला. जवळ जाऊन बघतो. आता इथून नाव दिसत नाही. जरा गर्दी आहे थोडी पुढे पण एवढा नॉर्मल गर्दी आहे. जाऊया पुढे. मित्रांनो आता आपल्या समोर आहे दक्षिण मुंबईचा राजा आहे. सुंदर मूर्ती आहे एकदम. चिंतामणी टाईप दिसते. मस्त रूप आहे याचं. जमलं तेवढं केलेलं आहे. त्यासाठी पुढे आलं होतं भारतमाता तिथे. आणि भारतमाता वर्कशॉप आहे तिथे आला. तिथून सुद्धा
गणपती निघतात. माझ्या मागे बघितलं तर एक गणपती गेलेला आहे आणि अजून बरेचसे गणपती आहेत आज बाहेर पडणारे. तर आपण ते मोस्ट ऑफ कवर करू जेवढे जमतील तेवढे. आता चिंतामणी आलं ह्या साईडला ITCच्या इथे जातो आम्ही. जरा पुढे जाऊन त्या साईडला जातो कारण आपल्याला फुटेज पाहिजे तसे आलेले नाही अजून. आता घेतो म्हणजे सिनेमॅटिकसाठी बोलतो, आपल्या ब्लॉगसाठी शूट केलेलं आहे. तर आता बघूया पुन्हा एकदा शूट करतो तुमच्यासाठी.
बघू शकता आवाज येणार नाही माझा म्हणून ओरडतोय. आणि समोर सुद्धा एक गणपती आहे. इथे जोगेश्वरी बीट्स आहेत. चिंतामणी मागे अजून भारत माताच्या. पूर्ण रोड खड्ड्यात भरलेला आहे. त्यामुळे आम्ही इकडे बाजूला करण्यासाठी त्यामुळे बाजूला आणि पाऊस सुद्धा खूप आहे. त्यामुळे मला असं लपून पण इथे शूट करायला लागतं बाजूला उभा राहून. कारण तिथे गर्दी काहीच करायला भेटत नाही. आणि माझ्या मागे सुद्धा गर्दी बघतो गणेश गल्लीची इथे. छत्री सुद्धा मोडलेली आहे. अगदी ती छत्रीची बघा हालत काय झाली आहे. गेलेली आहे, एवढी गर्दी आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. भारत माताला आहे. चिंतामणी गेलेला आहे पुढे. त्या मागोमाग 3-4 गणपती गेलेले आहे. परळचा राजा आहे 4 वाजता. आता 3 वाजले. आता जरा नाश्ता वगैरे करतो. कारण आम्ही नाश्ता पण नाही केला. काहीतरी जेवण खाऊन घेतो. काहीतरी खाऊन घेतो. नंतर डायरेक्ट परळचा राजा भेटतो. मित्रांनो इथे जरा ब्रोमॅन्स चालू आहे बघा. अक्षय आणि अभि दोघात एक वेळ घेतला नाही. बोलतो दोघं एकाच चमच्याने खायचं. 2 चमचे. आता घेतला नाही. आता घेतलाय. आता नाही ना. आता घेतलाय. लाजला बघा अक्षय. ब्रोमॅन्स वॉर 2 ब्रोमॅन्स. ते बघा घे 3D. मित्रांनो आता मी पुन्हा एकदा ITC हॉटेलच्या इथे आलेलो आहे. कारण आता परळचा राजा आहे इथे थोड्या वेळातच इथनं बाहेर येईल. त्यामुळे इथे माणसं जमलेली आहेत. आणि आता वाजले 4:30 बस. तर हे एक गणपती करू परळचा राजा आणि पुढे 1-2 तिसरे एखाद दुसरा इथे शूट करू आणि निघू. कारण भरपूर वेळ झाला. फोटोशूट चालू आहे. कॉमेडी चालू आहे. बोलतोय किती माझा फोटो काढ. ही मागचा पण घाबरला. वळूनच गेला. माझा फोटो काढ. माझा फोटो थकतच नाही साला. मित्रांनो समोरून येते तो आता लोअरपर्यंतचा लाटता येतो आहे गणपती. त्याची मूर्ती आहे. आणि आता तुम्ही बघा मी तोपर्यंत फोटोशूट करतो.
12च्या आसपास आलो होतो. तर इथनं निघायची गोळी घेऊया. आधी आणि हे नुसते फोटोशूट करतात एकमेकांची. ते आता ट्रान्सफर चालू होतं. तर बघूया. एक गणपती येतो छोटा, त्याचं एक फोटोशूट करून भेटतो. आणि ते भरपूर पावसामुळे वाट लागली. तर मी तुम्हाला अजून शॉट दाखवले असे चांगले चिंतामणीचे. नेमका तेव्हाच जोरात पाऊस आला होता. पण ठीक आहे, चिंतामणीला तेवढी गर्दी पण होती, तेवढं पॉसिबल नव्हतं मिडल राऊंड जेवढं आता शेवटच्या एक बघितलं असेल गणपती. मित्रांनो, माझ्यासोबत एक कारकिर्दीत अभिसुद्धा शिकलेला आहे शूटसाठी. एक चांगला शॉट घेतला नाही त्याने आता गणपतीला, तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये पण. आणि पूर्ण असं टी शर्ट दाखवून असं गणपतीचा हे केला शॉट मला आवडला. त्यासाठी अभिचे धन्यवाद. पुढच्या वर्षी तूच कर, मी घरी राहतो आणि तुम्हाला पाठव, मी एडिट करेन आणि अपलोड करेन. बस पकड. तर मित्रांनो, फायनली मी निघतो आहे, कारण वाजले 5:30. जास्त वेळ थांबणार नव्हतो, 5:30 थांबलो होतो. परळचा राजा निघाला नाही, शेवटी रेल्वेच थांबलो होतो शेवटपर्यंत, पण नाही निघाला. अजून 15-20 मिनटं जातील किंवा अजून अर्धा पाऊण तास तरी इझिली जाईल त्याला बाहेर पडायला, कारण छोटे गणपती बाहेर निघत होते. सो वैतागून उभा राहिलं कंटिन्यू 12 वाजल्यापासून. सो आता निघायचं ठरवलंच आहे. तर आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. हो, भेटेन आता डायरेक्ट गणपती आणतानाचा व्हिडिओ, जो घरी गणपती येईल तो आणतानाचा ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटेल. आणि अभिसुद्धा आहे इथे, ते सुद्धा टाटा करतीलच. आज खूप एडेगिरी केला नाही चाळे, मध्ये छत्री वगैरे टाकत होतं शूट करताना, तर शिव्या खाल्ल्या 4-5 माझ्या व्हेजवाल्या, कारण श्रावण चालू आहे. पण सवय झाली आता त्याला शिव्या खायची. आणि तुला पण सवय झाली आहे आणि मला पण सवय झाली शिव्या द्यायची त्याला. चला मग आता निघतो डायरेक्ट. हा पण होता काय हा पण होता शिव्या खायला थोड्या, पण कमी खाल्ला, त्याला सवय आहे, त्याला सुधारलं आहे. पण काही सीन अभिनीसुद्धा घेतले ह्याच्यात तुम्हाला दिसतील ते, आणि आपल्या सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये पण सुद्धा तुम्हाला दिसतील ते. त्यात काही अभिचासुद्धा भाग आहे. सो असं तो सेलिब्रेट करतो आहे असा तारीफ केल्यामुळे. ते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत येतो.